पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये एबीव्हीपी विरुद्ध डाव्या संघटना असा संघर्ष पाहायला मिळाला। एबीव्हीपीच्या कार्यक्रमाला डाव्या संघटनांनी विरोध करत घोषणाबाजी केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून एबीव्हीपीच्या कडून सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली। त्याच्यामुळे काही काळ कॉलेज परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। एबीव्हीपीचे जेएनयू प्रमुख आलोक सिंह यांचा या ठिकाणी कार्यक्रम होता, पण या कार्यक्रमाला परवानगी नसल्याचा आरोप करत डाव्या संघटनांनी कार्यक्रमाला विरोध केला। शिवाय डाव्या संघटनांकडून कन्हैयाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। दरम्यान कॉलेजमध्ये परीक्षा सुरू असल्याने पोलिसांनी दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं। शिवाय कॉलेज प्रशासनानं या कार्यक्रमाला परवानगी नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। मला एक लेजिटिमेट रिटर्न परमिशन दाखवली तर आम्ही डेमोक्रॅटिकली आणि पार्लमेंटरी स्टँडर्ड्सनी तुमच्या डिबेटमध्ये डिस्कशनमध्ये भाग घेऊ, तुमचं ऐकू, तुमचं म्हणणं ऐकल्यानंतर एक खूप चांगल्या पद्धतीने आमचे प्रश्न मांडू। पण आम्ही एवढं पण म्हटलं की जर तुमच्याकडे परवानगी नसेल तर आम्ही हे होऊ देणार नाही, कारण हा तुम्ही सगळ्यांना माहिती हा क्लिअरली एक पॉलिटिकल इव्हेंट आहे आणि आम्हाला नुसतं एवढं म्हणायचं की हे कॉलेज बायस्ड आहे, हे कॉलेज एक प्रोग्रेसिव्ह आंबेडकराईट लोकांचा विचार नाही करत आणि देअर एव्हरी डिसिजन इज लिनिंग टुवर्ड्स द राईट विंग। सो आम्हाला एवढंच म्हणायचं की वी डिझर्व अ फेअर अँड जस्ट कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशन। अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठी असतात कॉलेजची परवानगी घ्यावीच लागते कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम कॉलेजमध्ये घ्यायचा असेल तर, आणि ती रितसर जर मिळाली तर ते जनरली घेतात। पण काही आता कॉलेजचेच विद्यार्थी असतील आणि ते एकत्र बसून जर काही गप्पा करत असतील तर तो विषय वेगळा। अर्ज आत्ता सकाळी 10 वाजता मी होतो कॉलेजमध्ये, तेव्हा त्यांना स्पष्ट सांगितलं की आता याच्याबाबत काही करता येणार नाही, परीक्षेचे दिवस या शब्दात सांगितलेलं होतं की या इथं आपल्याकडे कोणतीही ॲक्टिव्हिटी आत्ता करायची नाही।